नमस्कार मित्रांनो, परत एकदा आजचा दिवस दुसरा स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. मी तुमचा विदर्भाचा येशू. तसेच तुम्ही बघताय आज दिवस तसा आमच्या गावाकडे थोडा शांतीचा आहे. शांतीचा म्हणजे भयानक शांतीचा आहे. शांतीत क्रांती चालू आहे. कुणाल तुला मी केबल आणायला पाठवलं होतं भाई, आणला का? ते कुणाल भाऊ गेलता केबल आणाले, भाऊन केबल आणला. काय असं आहे भाई, सकाळी सकाळी पेट्रोल आहे ना, ते 120 रुपये काहीतरी पैसे पेट्रोल झालं नाही भाई. सकाळी सकाळी गाड्या की का मारून राहिले, हे असा विषय. हॉर्न नाही दाब, एकदा दाब दाब, पब्लिकली बी दिसू दे ना. नाही हॉर्न नाही, फुल गरिबी आहे. तेव्हापासून पेट्रोल वाढलं, फुल गरिबीच गरिबी. म्हणजे सकाळी सकाळी गाडी पुसत असताना हे काहीतरी 4-5 उदाशी आमच्या गाडीजवळ आली आणि एक तुमचा इश्यू चालला होता खामगावच्या ट्रिपवर, त्या निमित्तानं. तसेच आमचे शंकर भाऊ सकाळी सकाळी दाताचा कलर बी नाही उडवला, पण नाही त्याच्या पहिली इथं हजर. शंकर हाय गाईज, पण हाय गाईज. हा तर शंकर आहे, शंकर. अळली नळली अंदी मंदी बिचारा लय मदतीचा पोरगा, कधी आपल्या कामात पडते, काही विषय नाही त्याचा. हात खाली करणं, हँडसम चेहरा दाखव ना तू या लोकांले, पब्लिकले. कसंही लग्न झालं तर झालं. तसेच ते काल पेरणीचा व्हिडिओ टाकला होता, पेरणी करून देणारे हे 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 साहेब आहेत ते. भाऊ नमस्कार करा एकदा, इकडे पब्लिकले दिसू द्या. तसंच आपल्याला गोपाल भाऊ यांचा कॉल आलेला होता, म्हणून आपण चाललोय गोपाल भाऊचे टपरं टाकायला. टपरं म्हणजे गोपाल भाऊ हे विहिरीचे काम करतात, कधी फार्मॅचे काम करतात, तर कधी इतर गोष्टीचे पण काम करतात. त्यामुळे बघू शकता तुम्ही. आणि यांना शरम लागतंय हो, शरम म्हणजे भयानक. ते गोपाल भाऊ तिथं आपली वाट बघत आहे, दिसले असं बहुतेक तुम्हाला. गोपाल भाऊचा विषय म्हणजे हार्ड. जसा आप्पाचा विषय कोणी एकेकाळी हार्ड होता ना, तसा गोपाल भाऊ यांचा पण विषय हार्ड. भाऊ तिकून गाडी लागते का रे? हा नाही लागत का? चालली इकून. कारण कसं आहे, काही गोष्टी म्हणजे आयुष्यात याला त्याला विचारल्या पाहिजेत म्हणते. तसंच मी पण काही गोष्टी. लक्ष्मणराव सकाळी सकाळी अंग झटकून राहिले, ते योग आले, लक्ष्मणराव भेटले. योग हो योग, दुसरं काही नाही, योग. गोपाल भाऊ तातडीने आपली वाट बघत होते, कारण त्यांना त्यांच्या कामावर जायचंय हो, बाकी काही नाही, कामावर जायचंय. गोपाल शेठ बकरा किती कापला? हाय 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 हाय, पोट्टी नाही लाजत एवढे आमचे गोपाल शेठ लागतात. तर या अशा रीतीने मित्रांनो आपण लोकेशनला आलोय. गोपाल भाऊंनी जे आपल्याला लोकेशन दिलेलं होतं ते लोकेशनला आलोय. आता आपण थोडा शंकर, तेच म्हटलं शंकर भाऊ, थोडा तुम्हाला त्रास द्यायची इच्छा आहे, देऊ का? या की इकडं. काय राव, इथं थोडं वलय आहे, आपल्याला गाडी पण पलटवायची आपली. बसंती आता थेट इथून खामगाव पण जाणार आहे, कारण आपण विदर्भाचे ना भाई, आणि खामगाव हे विदर्भात येते भाषा. शंकर भाऊ आता बसले आहेत आपल्या गाडीवर. त्यांनी दात नाही घासले, पण आज ते गाडीवर बसले, कारण ते आपल्याला शुभ आहेत, म्हणून त्यांना एकदा दिवसातून गाडीवर बसावंच लागतं. अरे मित्र, तुमच्या सन बे दलिंदर, आमचे शुभ आहेत. कसे आहेत? शुभ. तर भावाला आपण सांगितलं होतं, बघा भाऊ कधी पण आपल्याला मदत करतो. भावाला म्हटलं रिवर्स टाक, फक्त नालीत नको टाकू म्हणजे झालं. कारण भावानं जर गलतीने नालीत गाडी टाकली म्हणजे सकाळी सकाळी तुमच्या भावाचा भई पराक्रम. भाऊ जाऊ दे पुढं, भाऊ पुरी भिंगरी फिरून 60 मध्ये मागे येऊ दे. भाऊचा नांदी भरला बेकार आहे बघ. शंकर भाऊ एवढ्या हायपोरून शेअरिंगवर बसतात की अरा बाप. शंकर भाऊ नालीत चाललो होतो पण वाचलो. काटकाट काय वाजत आहे भाऊ? फुल काटन जाऊ दे, 60 मध्ये जाऊ दे, पाहून घेऊ. फोन काय होईन, काहीच होईन नाही. बाय रेस देऊ नको म्हटलं त्याला, तरी तो रेस देते. भाऊ तुमच्याकडे पण कॅरी गाडी असेल ना, कॅरी गाडीला तुम्ही पण जास्त रेस देऊ नका. कारण काय होतं, जास्त ॲक्सिलेटर दिल्यानं माहिती आहे का, गाडी आरपीएम जास्त उचलती. आणि आरपीएम जास्त उचलली म्हणजे काय, तेल वळती, तेल वळती. आणि आजच्या टाइमाले तेल वळणं म्हणजे भाई तुम्हाला सांगतो, तेल गाडी कमी वळते, मालकाचं तेल खबाल निघते. अशा रीतीने शंकर भाऊ यांनी गाडीचं आपली पलटवली. पण आता आपण आलोय शेडच्या मध्ये. हे शेड आपल्या मित्राचं तुम्हाला मी आधीच सांगितलं. आणि शेडचं काम केलंय आपले गोपाल शेठ. तेच ते मग दाखवलेले, खाली बसले निवांत पैकी. दिलखुश माणूस आहे, दिलखुश माणूस. पण भाई अरे तो काय कोणता महाराज आहे तो, टायपिटे काय, हा आपला इंदुरीकर महाराज. तेवढी काय करपट महाराज. आमचा भाऊ गात एकच शब्द बोलते, पण धुवा कुकून निघन भाई, काही अंदाज नाही त्याचा. आणि हे आपले शेडचे मालक. किती म्हशी आहेत सर आपल्याकडे सध्या? 4 म्हशी आहेत. तशा गावात आपल्याला लय म्हशी झाली, लय शेड झाली आहे की. या रीतीनं कधी मला असं वाटतं की हल्या आणाव, पण ते हल्याचं स्वप्न माझं स्वप्नच राहील. कारण मला तसेच रोजचे हले लागतात, तो विषय तुम्हाला चांगलाच माहिती आहे भावांनो. बघू शकता मित्राचं शेड आहे आपल्या मित्राने. कोणता व्यवसाय म्हणतात भाऊ याले? दुग्ध व्यवसाय. कारण ते आपले आता नवीन ते काय नाव आहे त्याचं, ते खतरनाकवादी इन्स्पेक्टर
तुकाराम महाराज मुंडे आता महाराजच आहेत भाऊ, ते एवढं चांगलं काम केलं म्हणजे त्यानं. त्याच्या आशीर्वादाने हे आता भाऊ जैना त्यानं हा धंदा चालू केला, कारण आता शुद्ध प्या दूध ना. तेच म्हटलं आम्ही बिअर वाले हे सगळ्याला माहित आहे. समझ रहे हो ना. काही विषय नाही. तर गोपाल शेठ, तसं तुम्हाला पण माहिती आहे, आम्हाला ते आपले पाणीपुरीवाल्यांची ट्रिप घेऊन जायचं आहे थेट खामगावला. शेगावने 18 किलोमीटर पुढं. यांना तर माहिती आहे, लोक विदर्भात आले असन. का रे भाऊ, काय वाटते भाई, लाईफ मध्ये कोणतं काम काय एवढं सोपी उपयोग काय? हा, तुम्हाला वाटते गाडी घेतली म्हणजे चालवणं सोपी आहे? नाही हो, सोपी नाही. काम करा असते भाई त्याच्यासाठी. ते का म्हणते ना, आज कमाईंगा तो कल खाईंगा नाही अभिषेक शेठ. हा, असं होईल ते उगत थोडी आहे, आज कमांगा आणि कल खाईंगा. हट, कमावलं तरी खाणं, नाही कमावलं तरी खाणं. आता आमच्या गावचं वातावरण भाई खतरनाक आहे सध्या. गोपाल शेठ टपराईवर टपरा आपल्याला आणून देऊन राहिले. बघा गोपाल शेठनं परत टपरा आले. तुमच्या इकडे काय म्हणतात रे बा टपरा? पश्चिम महाराष्ट्रवाले, विदर्भ आले, ते जगात जर्मनी, भारतात परभणीवाले. तुमच्या इकडे काही नवनवीन शब्द असेल तर सांगा. हे विहिरीचे जे काम करायला ते टपर काय म्हणतात? सेंटिक म्हणतात म्हणते भाऊ आमचे मिस्त्री भाऊ, सेंटिक म्हणतात. आम्ही टपर. बरं हे असं आहे तुमच्या इकडे. बरं आहे यायचे ते काय म्हणते ते, याच्याकडे गाड्यात ते काही हात लावत नाहीत म्हणते असं तसं. पण हे आमचे दलिंदर मित्राच्या भाड्यात तर आम्हाला हात लावाच लागते. हे भाड्या कमी जास्त उजागिरी आहे. उजागिरीला काय म्हणतात ते तुमच्या इकडे, ते तुम्ही पहिला कुणाल. हो, आजचा वार कोणचा आहे रे? आजचा वार गुरुवार आहे म्हणते. आमच्या इकडे गजानन महाराजच्या दर्शनाला येत जा. लई मोठं मंदिर आहे. तसं तर भारतातून सगळेच खतरनाक मंदिर आहे ना. हो. शिस्त, सगळे क्लीन, शिस्तप्रिय. मोबाईल बंद नाही ते आता लागू झालं ना. आता लागेल. पहिलं नव्हतं. पण शिस्त. भाऊ हे काय असा रे आणि इकडे भाऊ, तुला इकडे यायला गजो म्हणतात, आमच्याकडे यायला असं. एवढं बी सोपी नाही भाई. लाईफ मध्ये सगळेच कामं करणं पडते, त्याच्याशिवाय मजा नाही. गोपाल शेठ वाट पाहून राहिले म्हणते का ब्लॉगच काढतं.